स्वातंत्र्याच्या काळात सगळ्यांचं प्रेरणास्थान असलेल्या खादीवर पहिल्यांदाच कर लावण्यात आलाय। आजपर्यंत करमुक्त असलेल्या खादीवर जीएसटी रूपानं हा कर लागणार असल्यानं आधीच महाग असलेली खादी आणखीच महाग होणार आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनन्य महत्त्व असणाऱ्या बापूंच्या खादीला पहिल्यांदाच कर लागलाय। जीएसटीच्या रूपानं हा कर लावण्यात आल्यानं खादी आता 12% महाग झाली आहे। जीएसटी लागू झाल्यानंतर खादी वस्त्रांचा त्यात समावेश करण्यात आलाय। त्यानुसार 1000च्या खालील वस्त्र आणि वस्तूंवरती आता 5%, तर 1000च्या वर असणाऱ्या वस्तूंवरती आता 12% कर लावण्यात आलाय। त्यामुळे आधीच महाग असलेली खादी आता आणखी महाग झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीची जोरदार मार्केटिंग केल्यानं खादीच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे। मात्र आधीच महाग असलेली खादी आणखी महाग झाल्यानं विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता खादी ग्राम उद्योगाकडून आता वर्तवली जाते। मोदी साहेबांना आम्ही पत्र दिले। आम्हीच नाही, आमच्या मराठवाडा खादी समितीच नाही, पूर्ण ऑल इंडियामधून जेवढ्या काही खादी संस्था आहेत त्यांच्या 2 बैठका झालेल्या आहेत जीएसटी कमिटीच्या समक्ष, आणि आता उद्याच्या 5 तारखेला 3री बैठक आहे। आणि त्या 3ऱ्या बैठकीमध्ये खादीवरील जीएसटी हा माफ होईल या सर्वांना विश्वास आहे। कारण हे सुरुवातीला जीएसटी खादी हा विषयच म्हणजे लक्षात आलेला नाही। खादी परिधान करणारे नागरिक मात्र या निर्णयानं दुखावले गेलेत। खादी वस्त्र घालताना वेगळाच अभिमान वाटतो, त्यामुळे लावलेला कर रद्द करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे। कर लागल्यामुळे कसं आहे, थोडंसं वापरायला अवघड झालं। आता हे आता 1000 रुपयाचं बी हे झालं तर 5% लागाले, 1200 झाले तर 12.5% लागाले। त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांना वापरायला हे होते। त्याच्यामुळं जीएसटी बंद जर झाली तर चांगलं राहील। खादी वस्त्रांवर आणि वस्तूंवरती जीएसटी जरी लागू केली असली तरी राष्ट्रध्वज आणि गांधी टोपी मात्र करमुक्त ठेवण्यात आली आहे। खादीला कर लावू नये याकरिता खादी ग्राम उद्योग समूहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं असून 5 ऑगस्टला महत्त्वाची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आता केंद्र सरकार बापूंची खादी करमुक्त करणार का, हाच प्रश्न उपस्थित झालाय। मोहम्मद इरफानसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, औरंगाबाद।